मोदींच्या नावावर 18 खासदार निवडून दिले तेव्हा ईव्हीएमवर आक्षेप घेतला का नाही असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना विचारला आहे। एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा असे आवाहन उद्धव ठाकरेंनी मंगळवारी केले होते। यावर आता नितेश राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे। 4 राज्याचे निकाल लागले आणि 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं आणि लगेच उद्धव ठाकरे आणि त्याचा कामगार एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या असा आग्रह धरायला लागला। मग हाच आग्रह कर्नाटकच्या निवडणुकीच्या निकालानंतर का केला नाही? कारण का मातोश्रीची नवीन मम्मी रागवेल म्हणून? आणि मग 2014 आणि 19 मध्ये दोन्ही निवडणुका जेव्हा मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे तुमचे 18 खासदार निवडून आले तेव्हा बॅलेट पेपर आठवलं नाही? आणि संविधानाची एवढा गप्पा मारतात, मग तुमच्या उभाटामध्ये तरी संविधान आहे का? संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे न खरीच हिंमत असेल दोघांनी आपल्या विधान परिषद आणि राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि परत निवडून येऊन दाखवावं। संविधानाच्या गप्पा मारता मग आम्ही जे ऐकतोय की मुंबई पदवीधर निवडणुकीचा उमेदवार हा तो सरकारी भाचाच आहे, मग तेव्हा तुम्हाला सामान्य शिवसैनिक आधी आठवत नाही? उभाटा ही अपक्ष आहे की पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे? ह्याचं पहिलं उत्तर द्या। म्हणून देशामध्ये संविधान आहे किंवा नाही हे विचारण्या अगोदर पहिलं तुमच्या उभाटामध्ये संविधान आणा, लोकशाही आणा आणि मग दुसऱ्यांना सल्ले द्या।